साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवासाठी महानगरपालिका अर्थसंकल्पात दरवर्षी रुपये 10 लाख इतक्या निधीची कायमस्वरूपी तरतूद कोड नंबर E0210 प्रमाणे करून जयंती महोत्सव महानगरपालिका साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय स्तरावर साजरे करण्याबाबत भारतीय राज्यघटनेने समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठा ही राष्ट्र जीवनाची मूलभूत मूल्ये स्वीकारली आहेत। या मूल्यांचा लोकांमध्ये प्रसार करणाऱ्या आणि आपल्या साहित्य, शायरी, लोककलेच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभारणाऱ्या साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व भारतीय सामाजिक इतिहासातील एक प्रेरणादायी पर्व आहे। सांगली जिल्ह्याचे सुपुत्र असलेले डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी केवळ मराठी साहित्य समृद्ध केले नाही, तर श्रमिक, उपेक्षित, वंचित, सर्वसामान्य जनतेच्या वेदनांना शब्द देत सामाजिक न्यायाचा आवाज बुलंद केला। स्थानिक स्वराज्य संस्था या केवळ नागरी सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा नसून शहराचा सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक स्मृती आणि समाज प्रबोधन जपण्याची त्यांची ही घटनात्मक व नैतिक जबाबदारी आहे। महानगरपालिका ज्या प्रकारे विविध राष्ट्रपुरुष समाजसुधारकांच्या जयंती उत्सवांना अधिकृत स्वरूप देते, त्याचप्रमाणे साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला सन्मान मिळणे आवश्यक आहे। ही केवळ एका व्यक्तीच्या जयंतीची बाब नसून समतेच्या विचारांचा गौरव करण्याची आणि भावी पिढीपर्यंत मानवतावादी मूल्ये जोपासण्याची संधी आहे। आमच्या मागण्या पुढीलप्रमाणे: साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवासाठी महानगरपालिका अर्थसंकल्प दरवर्षी किमान रुपये 10 लाखाची कायमस्वरूपी तरतूद करण्यात यावी। साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकृत शासकीय कार्यक्रम म्हणून आयोजित करण्यात यावा। कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात मुख्य जयंती सोहळा आयोजित करण्यात यावा। जयंतीनिमित्त वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, संशोधनपर व जनजागृतीपर उपक्रम राबवण्यासाठी महानगरपालिकेने आवश्यक आर्थिक व प्रशासकीय सहकार्य उपलब्ध करून द्यावे। महानगरपालिका सामाजिक न्याय, सांस्कृतिक वारसा संवर्धन, लोकाभिमुख प्रशासनाच्या मूल्यांचा अनुसरून मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक निर्णय होईल असा आम्हाला विश्वास आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते। त्यामध्ये मी समितीचा कार्याध्यक्ष म्हणून समितीचे सर्व पदाधिकारी मिळून आज महापालिकेमध्ये महासभा आयोजित केली होती। त्यामुळे मी महासभेला प्रत्येक नगरसेवकाला, प्रत्येक पदाधिकाऱ्यांना, महापौर असतील, उपमहापौर असतील, यांना फुल आणि निवेदन देऊन त्यांना मी विनंती केली, त्यांचं स्वागत केलं, त्यांना आमचा विषय मांडावा आणि जास्तीत जास्त निधी मिळवून द्यावा योग्य त्यांना विनंती केलेलं आहे। इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुजी, जय बाबासाहेब।